कामासाठी जर आपण आणलं तर आपल्याला रासायनिक पदार्थांच्या खतांचा उपयोग करण्याची गरजच पडणार नाही. आणि त्यामुळे त्या रासायनिक पदार्थांच्या फवारण्या, रासायनिक खतं वापरण्याची गरज पडणार. हा पदार्थ घरोघरी तयार होतो. असं कोण आहे की ज्यांच्याकडे हा कचरा तयार होत नाही? सांगा मला. तुमच्यापैकी कुणी आहे का की ज्यांच्या घरी असा कचरा तयार होत नाही? आहे कुणी हात वर करणारे? मग आपण जर विचार केला तर यापासून थोडंसं आपण खत तयार करू शकतो की नाही करू शकतो? पण खत तयार करायचं कसं? तुम्ही मला विचारा कसं करायचं मला. तर आपल्या घरी जर जागा असेल, जमीन असेल, अंगण असेल, पण थोडासा एक छोटासा खड्डा तुम्ही खोदू शकता? नाही आहे समजा, तर असं एक भांडं तुमच्याकडे मिळू शकता. तुम्ही खराब झालेली ही रंगाची बास्केट आहे बघा, बरोबर आहे? याला खालून छिद्र करायचे, याला बाजूने छिद्र करायचे आणि मग याच्यामध्ये बाजारातनं गांडूळ खत विकायचं. काळा असं अर्धा किलो वगैरे मिळतं. एक किलो वगैरे घेऊन यायचं ते. आणि ते गांडूळ खत आणल्याच्या नंतर हे गांडूळ खत जे आहे ते गांडूळ खत इथे पहिले थोडंसं टाकून घ्यायचं. मग याला काय करायचं, हे जे आहे एवढाले मोठाले, याला आपण कापू शकतो, कट करू शकतो. याला आपण असं पावशीच्या साह्याने किंवा याच्या साह्याने आपण असं कट करू शकतो. याला हे कट करून घ्यायचं. कट करून याला असं इथे टाकून द्यायचं. मग तुमच्या घरी कुठलाही असो, केळ्याचे सालपट असो, भाजी कापली असेल तर हे जरा थोडंसं याला वेळ लागेल. याला तुम्हाला बारीक कट करून घ्यावं लागेल. की असं कट करून घ्यायचं. याला असं तोडून घ्यायचं. हे तोडल्याच्या नंतर या ठिकाणी ते असे कट करून घेतले की याला असं टाकायचं. थोडंसं टाकलं आपण. त्यानंतर गांडूळ खत जे असतं, थोडंसं गांडूळ खत घ्यायचं, त्याच्यावर पुन्हा एकदा दुसरा थर टाकायचा. त्यानंतर पुन्हा हे टाकत जायचं. असं हे प्रकारचे हे पुन्हा हे याला टाकत जायचं. जो काही भाजीपाला आपल्या घरी दररोजचा तयार होईल त्याच्यावर असं दररोजचं थोडं टाकत जायचं. याला असं टाकत जायचं. त्यानंतर याच्यावर पुन्हा गांडूळ खत टाकून घ्यायचं थोडंसं. आणि त्यानंतर अशा प्रकारे याला थोडंसं झाकून ठेवायचं. 15 दिवसानंतर तुमच्या असं लक्षात येईल की सुंदर असं बारीक बारीक काळ्या रंगाचं खत तयार झालं. आता तुम्ही म्हणाल या खताचं करायचं काय? हे खत तुम्ही शाळेत आणून देऊ शकता, बरोबर आहे? प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे खत शाळेत आणून दिलं तर हळूहळू करता करता मोठ्या प्रमाणात खत जमा होईल. आणि हे खत आपण शेतकऱ्यांना जर दिलं तर शेतकरी काही आपल्या शाळेला पैसे पण देतील आणि ते पैसे आम्ही तुमच्याच कामासाठी खर्च करू. तर अशा प्रकारे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस जे आपल्या घरी तयार होतात, भाज्यांचा कचरा, कागद, सुती कापड यासारखे जे काही पदार्थ असतात ते ऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात जे सडू शकतात. यासाठी बाजारामध्ये कंपोस्टर विकत मिळतात. हे कंपोस्टर विकत आणायचं किंवा गांडूळ खत आणायचं, त्याच्यावरचे थर टाकायचे, त्याला झाकून ठेवायचं. कालांतराने हळूहळू तुम्ही बघाल की आपल्या घरी कंपोस्ट खत तयार झाला आहे. मग तुमच्या घरी जर बगीचा असेल थोडा, तुम्ही अशा बगीचाला हा खत वापरू शकता. पण या खताच्या वापरामुळे आपल्याला रासायनिक म्हणजे केमिकल फर्टिलायझरची गरज पडणार नाही. विषारी फवारण्या करायची गरज पडणार नाही. जे उत्पादन आपल्याला मिळेल ते उत्पादन अतिशय चांगल्या क्वालिटीचं असेल आणि अशा प्रकारचं अन्न तुमच्या पोटात गेल्यामुळे तुम्हाला आजार होणार नाही. आणि आजार नाही झाले तुम्हाला औषधांची गरज पडणार. तर हे जे आहे सगळं काही हे आपल्या घरोघरी जर आपण आपल्या प्रकृतीसाठी आपण आजारी पडलो म्हणजे हजारो लाखो रुपयाची औषधं घेतो की नाही घेत? कधी लवकर होतं पण कधी ॲडमिट होतात त्यांना लाखो रुपये खर्च येतो. तर आपलं शरीर मजबूत ठेवण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला असे पदार्थ खाणे आवश्यक आहे की जे पदार्थ रासायनिक खतांचा वापर न करता उत्पादन होतात. आणि ही जी गोष्ट तुम्ही आज ऐकली आहे, आज समजून घेतली आहे, तुम्ही इतरांना समजून सांगू शकता, याचं महत्त्व समजून सांगू शकता. आणि हळूहळू करता करता संपूर्ण देशामध्ये लोक कंपोस्ट खताचा वापर करायला लागतील. मोठ्या प्रमाणामध्ये खताचं उत्पादन व्हायला लागेल आणि आपला भारत देश एक दिवस रासायनिक पदार्थांपासून, रासायनिक खतांपासून पूर्णपणे मुक्त होईल. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, आता बघा भाजीपाला जो आहे ही कोबी जी आहे 10 रुपये पाव आहे. पण काही लोकांनी कंपोस्ट खताचा वापर करून
जे भाजीपाल्याचं उत्पादन घेत आहे ती कोबी ते 50 रुपये पाव विकत आहे. किती? कशाच्या साह्याने उत्पादन घेतलेलं आहे? कंपोस्ट खताच्या साह्याने उत्पादन घेतलं असेल तर 50 रुपये पाव इतकं महागडं विकल्या जाते. तुमच्या घरी जर कोणी शेतकरी असेल तर तुम्ही त्यांना सुद्धा सांगू शकता, लोक घरी येऊन घेऊन जातात. अशा प्रकारे ऑर्गॅनिक सबस्टन्स पासून घेतलेले. ती पोरगी तिकडे पाठीमागे पाहून बोलून राहिली आहे चष्मेवाली. तिचं लक्षही नाही आणि तिला कळलंही नाही आहे काही. तुम्हाला मागे पाहायची गरज नाही. यासाठी मी तुम्हाला कारण सांगतो की तुम्ही हे नीट समजून घेतलं, तुम्ही ऐकलं तर हे तुमच्याच कामात येणार. त्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे. तर करता येईल तुम्हाला असं? चला तर मग आजपासून तुम्ही सगळेजण संकल्प करा की अशा प्रकारे कंपोस्ट आम्ही आमच्या घरी तयार करण्याचा प्रयत्न करू. नाही जमलं तर तुम्ही मला सांगा, मी अजून तुम्हाला त्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगेन. मात्र अशा प्रकारे कंपोस्ट खत तयार करून जर आपण आपल्या शेतकरी बांधवांची मदत करू शकलो तर हा आपला देश रासायनिक पदार्थांपासून मोकळा होईल. येणारी पिढी यांना आजार होणार नाही. हे आता जे आजार होऊन राहिले, डोळ्याचे आजार होऊन राहिले, किडनीचे आजार होऊन राहिले, ते कशामुळे होत आहे माहीत आहे? हे जे रासायनिक पदार्थ टाकलेलं खत, आपण खत टाकलेले जे अन्नपदार्थ खातो आहे याच्यामुळे. तर इकडलं वगैरे इकडे. तर अशा प्रकारे हे कंपोस्ट खत घरोघरी तयार आपण करू शकतो आणि याच्या मोठ्या एका चळवळीतून आपण आपल्या देशाला विषामुक्त अन्न मिळवून देऊ. आणि तुमच्या लक्षामध्ये प्रयत्न करून पहा. एकदम जमणार असं नाही, हळूहळू जमेल. आपण हळूहळू प्रयत्न करूया. आपण पहिले आपल्या शाळेमध्ये तयार करू. आणि लक्षामध्ये आपण आपल्या शाळेमध्ये तयार करू. मग